जंजाळ यांनी झी 24 तासकडे आपली ही खदखद मनातली खंत बोलून दाखवली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना फोन करून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय। पक्षाच्या कार्यशैलीवर जंजाळ नाराज आहेत। संजय शिरसाटांवर त्यांनी गंभीर आरोप केले आणि त्यामुळे त्यांची मनधरणी करण्यासाठी आता एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन केल्याचं समजतं आहे। त्यामुळे एकंदरीतच संभाजीनगरमधलं हे सगळं राजकीय वातावरण शिवसेनेमधलं अंतर्गत तापलेलं आहे असं पाहायला मिळतंय। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे या सर्व राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया विशालकडे, जाणून घेऊया या क्षणांची काय नेमकी अपडेट घडामोडी। विशाल, खरं तर आपण जंजाळांबरोबर बातचीत केली आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांना फोन केला असल्याचं कळतंय, मनधरणी त्यांची करत असल्याचं कळतं आहे। काय नेमकं यापुढे झालेलं आहे? एकनाथ शिंदे यांनी जंजाळ यांना फोन केला आणि तुमच्या सोबत जे काही होत आहे त्याबाबत आम्ही दखल घेऊ, मात्र पक्ष सोडू नका अशा पद्धतीची विनवणी त्यांना केली असल्याचं आपल्याला माहिती मिळते। जंजाळ यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर थेट आरोप केले होते। ते मनमानी पद्धतीने कारभार करतायत, कार्यकर्त्यांना डावलत आहेत, कार्यकर्त्यांना धमक्या देत आहेत आणि एक हाती पक्ष डुबवत आहेत असे आरोप राजेंद्र जंजाळ यांनी संजय शिरसाट यांच्यावर केले होते आणि त्यामुळे सगळ्यांना पर्याय खुले असतात, आम्हालाही पर्याय खुले असल्याचं त्यांनी सांगत पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते। मात्र या सगळ्या प्रकाराची आता एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे। खरं तर राजेंद्र जंजाळ यांनी सांगितल्याप्रमाणे गेली काही दिवस ते एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते, मात्र भेट होत नव्हती। अखेर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली होती, मात्र त्यानंतर आता फोन आला आहे आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरच भेटून समजून घेऊ अशा पद्धतीचा एक दिलासा देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे आणि राजेंद्र जंजाळ यांना दिलेला आहे। आता राजेंद्र जंजाळ या सगळ्यानंतर नक्की काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी खरं, जंजाळांची भूमिका महत्त्वाची आहेच आणि त्याचबरोबर शिरसाटांचं यावर नेमकं काय म्हणणं आहे ते सुद्धा बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।